नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. इद्रिस नायकवडी देवगिरी बंगल्यावर वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी, नव्या चेहऱ्याला संधी. राष्ट्रवादी काँग्रेसचे सातत्याने नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. याआधी विधान परिषद, नंतर राज्यसभा आणि आता विद्यमान आमदारांच्या राजीनाम्यामुळे जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना संधी देण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून त्यांच्या बोलण्यातूनही ते जाणवत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून आमदार इद्रिस नायकवडी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या संदर्भात देवगिरी बंगल्यावर बैठकही पार पडली. विशेष म्हणजे इद्रिस नायकवडी यांनाही बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं. इद्रिस नायकवडी यांना आज देवगिरीवर बोलवण्यात आलं होतं. आमदारकीचा राजीनामा द्या, पक्ष भविष्यात तुम्हाला मोठी संधी देईल असं आश्वासन बैठकीत वरिष्ठांकडून देण्यात आले. मात्र राजीनामा न देण्यावर इद्रिस नायकवडी ठाम असल्याची माहिती आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार आणि इद्रिस नायकवडी यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत आपण आमदारकीचा राजीनामा देणार नाही अशी भूमिका इद्रिस नायकवडी यांनी मांडल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान इद्रिस नायकवडी हे विधान परिषदेचे आमदार आहेत. नायकवडी यांनी राजीनामा दिल्यास दुसऱ्या नवीन चेहऱ्याला संधी देण्यासाठी पार्थ पवार प्रयत्न करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण सध्या चर्चेचा विषय बनला आहे. गेल्याच महिन्यात राष्ट्रवादीचे सरचिटणीस आनंद परांजपे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.